4 षटकांचा सामना पुन्हा एकदा या ठिकाणी आपण पाहणार आहोत। सध्या 2 बॅटर पंकज आणि कैलास ही जोडी मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करते। दोन्ही फलंदाज आक्रमक रवैया नेहमीच या 2 फलंदाजांकडून पाहायला मिळतोय। क्षेत्ररक्षण लवकर अरेंज करून घ्या विनंती आहे। तर सामन्याला सुरुवात केली जाईल। सध्या 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये पंकज आणि त्याच्या साथीला कैलास ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले। गोलंदाजी ट्रॅक वरती येतोय मनोज। आणि पंचांचा कॉल येतोय स्टार्ट ऑफ द मॅचचा। जाऊया मॅच कडे। पॉवर प्लेचं एकमात्र षटक असणार आहे 4 षटकांचा हा सामना। पहिला चेंडू या ठिकाणी मनोज लेफ्ट राऊंड विकेट। पहिला चेंडू यावेळेला फुल टॉस दिलाय आणि अगदी झाडाच्या वरनं प्रवेश करतोय चेंडू। पाहिजे तसे एलिमिनेशन नाहीये सध्या। यावेळेला 2 धावा येत आहेत। फुल टॉस चेंडू थोडासा मिस झाला आणि त्यानंतर या चेंडूवरती बनतील त्या 2 धावा। पंकज कडे नेहमीच खूप चांगली सुरुवात देण्याची क्षमता आहे, कारण सलामीला नेहमीच बॅटिंग करण्याचा प्रयत्न, परंतु या क्षणी जरूर मोठ्या फटक्यामध्ये तब्दील करण्याचा प्रयत्न होता। फुल टॉस चेंडूला परावर्तित केलं नाहीये आणि इथं जरूर आपण पाहू शकतायत 2 धावा जरूर पाहायला मिळत आहेत। एक चेंडू फेकून झाले षटक हे पहिलेच पाहायला मिळतंय। यावेळेला पुन्हा एकदा यस नो या पद्धतीने दोन्ही फलंदाज पाहायला मिळत आहेत, कारण पडल्यानंतर थोडासा चेंडू वळवला जातोय। चांगली लेंथ लाईन वरती जरूर जी गोलंदाजी आहे ना ती आपल्याला पाहायला मिळते।
एक चेंडू फुलटॉस गेल्यानंतर त्यानंतर स्वतःला इम्प्रूव्ह केलंय आणि त्यानंतर काय सुंदर पद्धतीने यावेळेला चेंडू हाताळलाय. ऑस्ट्रमच्या लाईनवरनं चेंडू आतमध्ये घेतलाय. यावेळेला पुन्हा एकदा स्लॉट मध्ये चेंडू पाहायला मिळतोय. चेंडू चाललाय वाईड लॉंगन क्षेत्रामध्ये ऑन साइडला दर्जेदार स्ट्रोक कन्वर्ट केलाय चौकारामध्ये. हा चेंडू निश्चितच स्क्वेअर लेग रिजन मध्ये खेळण्याचा प्रयत्न पंकजचा होता. चेंडू चालला वाईड लॉंगन क्षेत्रामध्ये. तर कुठल्याही पद्धतीने धावांची आवश्यकता आहे ना ती टीम रामपूर गावितपाडा आणि सध्या तेच प्रयत्न देखील या क्षणी आपण पाहू शकतात. यावेळेला पुन्हा एकदा स्ट्रोक अप्रतिम. चेंडूच्या खाली येतोय क्षेत्ररक्षक. आता चुकी नाहीये या मोमेंटला. येते विकेट. पंकज बॅक टू डगआउट. थँक्यू. प्रणित स्पोर्ट विक्रमगड आणि त्यांचे विपक्ष जव्हार 11 असा पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल. विनंती आहे दोन्ही टीमचे कॅप्टन आपण जॉईंट वा टॉस करण्याकरिता. प्रणित स्पोर्ट विक्रमगड आणि त्यांचे विपक्ष जव्हार 11. मात्र सध्या पहिलं षटक आपण पाहू शकता. 4 चेंडूवरती धावा बनल्यात त्या 6. विकेट एक मात्र पंकजची पडली गेली. त्यानंतर नवीन बॅटर सध्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय तेजस. लेफ्ट आर्म राऊंड विकेट मनोज. यावेळेला पुन्हा एकदा आणि चेंडू दाखल झालाय 4 धावेकरिता. थँक्यू. पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत 5 चेंडू फेकून झाले आणि त्यानंतर काय सुंदर आता सध्या बॅटिंग चालले. तेजस आल्या आल्या आपल्या बॅटने एक अप्रतिम फटका सजवलाय त्यानं. स्लोवर चेंडू रिव्हर्सचा अटेम्प्ट होता. ओळखला गेला होता जरूर चेंडू परंतु कनेक्शन त्या पद्धतीने नाहीये. सध्या षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालंय आणि पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. अखेरीस धावफलकावरती 11 धावा 1 विकेट. सुनी 3 षटकांचा खेळ उर्वरित आहे. पहिल्या षटकामध्ये अप्रतिम बॅटिंग आपण पाहिली. 1 विकेट जरूर पडली परंतु त्यानंतर तेजस चौकार ठोकून 11 वरती स्कोरला घेऊन पोहोचलाय. बघूया अजूनही 3 षटकामध्ये किती स्कोर पर्यंत रामपूर गावितपाडा संघ जाऊन पोहोचतोय. सिद्धेश न्यू बॉल रेडी आपल्याला पाहायला मिळतोय. पॉवर प्लेची पाबंदी जी होती ती आता हटली गेली. पहिल्या षटकापासून जर आपण पाहिले तर सध्या खूप चांगली बॅटिंग केली. कैलासला पहिल्या षटकामध्ये जास्तीत जास्त स्ट्राईक नव्हती. एकही चेंडू फेस केला नाहीये आणि सध्या तो स्ट्राईक केल्यावरती दाखल झालाय. लेफ्ट हँड बॅटर आहे आणि खूप आक्रमक रवैया नेहमीच कैलासच्या माध्यमातून आपण कित्येक वेळा पाहिलाय. परंतु सध्या जास्तीत जास्त जबाबदारी आपल्या खांद्यावरती. ती रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन पुढे जावं लागेल. बघूया षटक क्रमांक 2 सिद्धेश बॉलिंग मार्क वरती येतोय.
राऊंड द विकेट. पहिला चेंडू यावेळेला सुंदर पद्धतीने इनटू द गॅप मधून काय दर्जेदार फटका सजवलाय. कैलासच्या बॅट मधून येतोय. पहिल्या चेंडूवरती लॉंग ऑफ बाउंड्रीच्या बाहेर 4 धावा, चौकार. सिद्धेश वरती जरूर अटॅक केला पहिल्या चेंडूवरती, आणि जेव्हा पहिल्या चेंडूवरती अटॅक होतोय ना तेव्हा मात्र षडक हे खूप बॅटरसाठी महत्वाचं ठरतंय, आणि गोलंदाजावरती जरूर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. या क्षणी येतोय चौकार. चौकारने 15 वरती स्कोर जाऊन पोहोचलाय. याही वेळेला फुल टॉस चेंडू दिला. ऑन साईडला चेंडू, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक मिड विकेट रिझर्व मध्ये तैनात आहे आणि मिस झालाय, कारण योग्य पद्धतीने चेंडू प्राप्त झाला होता फलंदाजाला. त्या पद्धतीने कनेक्शन नाहीये आणि सध्या एक धावसंख्येवरती सॅटिस्फाईड राहावं लागतंय. उजव्या आणि डावखऱ्या त्याचं कॉम्बिनेशन सध्या आपल्याला पाहायला मिळतंय, आणि म्हणूनच क्षेत्ररक्षणामध्ये देखील बदल आली तर तुम्हाला करावं लागेल, कारण क्रिकेट हा तुमचे जरूर बदललितेचा खेळ आहे, तुमच्या स्ट्रॅटेजीचा खेळ आहे. तेजस पहिल्या चेंडूवरती चौकार ठोकला होता या खेळाडूने, आणि सध्या तो येतोय स्ट्राईक इन वरती. चेंडू एकच फेकून झाला, 2 चेंडू फेकून झाले. या षटकाचा विचार केला तर 16 धावा, 16 रन्स ऑन दी बोर्ड. धावा धावफलकावरती. स्लोवर चेंडूला योग्य पद्धतीने ओळखलं नाही. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. काय घडलंय? चेंडूला कले करण्याची गरज होती. पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या अटेम्प्ट पर्यंत प्रयत्न चालू होते, आणि अखेर मात्र चेंडू निसटला, आणि त्यानंतर येते ती 1 धाव या चेंडूवरती. महत्वाचा जरूर हा झेल मात्र ड्रॉप केलाय, कारण तेजस ज्या पद्धतीची बॅट फिरवतोय, चेंडू योग्य पद्धतीने जर कनेक्ट झाला तर चांगल्या धावा येतील, मात्र त्याला जीवनदान देण्यात आलंय. दुसरं षटक प्रगती पथावरती. 3 चेंडूवरती सध्या या ठिकाणी जरूर 4 चेंडूवरती 3 चेंडूवरती सध्या 6 धावा या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. कैलासच्या बॅट मधून 1 चौकार आला होता. स्लोवर चेंडू दिला. यावेळेला कॉन्फिडंटली पटकन नाही, कारण या ठिकाणी झेल तर अप्रतिमरित्या या ठिकाणी पकडला गेलाय. काबिले तारीफ झेल पकडलाय. विकेटचं पतन पाहायला मिळतंय. फलंदाज बॅक टू डगआउट. आता कमबॅक सुंदर करण्यात आली सिरीजच्या माध्यमातून, कारण फुल टॉस चेंडू मिस झाला कैलास, आणि त्यानंतर विकेटचं पतन. आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय शरद. चेंडू सध्या फेकून या षटकामध्ये झाले ते 4, अंतिम 2 चेंडू. हो, सुंदर चेंडू. विविधता, चेंज ऑफ पेस मध्ये चेंडूला फेकण्याची चांगली जरूर ही शैली या गोलंदाजाकडे आहे, आणि त्याचा परिपूर्ण वापर त्याने मात्र यावेळेला केलाय. निर्धाव चेंडू येतोय. आता अंतिम चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावा बनल्यात त्या 17, विकेट पडल्यात त्या 2. सलामीची जोडी जरूर पॅव्हिलियन मध्ये परतले, ती पंकज आणि त्यानंतर कैलास. मात्र या ठिकाणी अजूनही अंतिम चेंडूचा खेळ शिल्लक. शरद आणि त्यानंतर तेजस सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत रामपूर गावितपडा टीम कडून. सिद्धेशच्या माध्यमातून सुंदर कमबॅक केलाय. यावेळेला फुल टॉस आलाय. पहिला भीमर आणि चेंडू यावेळेला घोषांकित क्षेत्रामध्ये चाललाय. 2 धावा प्लस या ठिकाणी नो बॉल, अशा 3 धावा प्राप्त होतील. येणारा चेंडू फ्री हिट असणार आहे, आणि काय सुंदर संधी सध्या फलंदाजांना प्राप्त झाले. या 3 धावसंख्येने स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय तो जरूर 21 या अंकावरती, 20 या अंकावरती.
शेवटचा चेंडू 20 धावा फलकावरती लागल्यात. यावेळेला फ्री हिटची संधी आणि कारण हा जर फ्री हिट नसता तर शरदला परतावं लागलं असतं. आता षटक क्रमांक सध्या 2 कंप्लीट आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा बनल्यात त्या 20-21. चांगली जरूर धावसंख्या सध्या रामपूर गावितपाडा संघाची पाहायला मिळते. येणारे 12 चेंडू अजूनही उर्वरित आहेत. सुनी 12 चेंडूंचा खेळ या ठिकाणी पाहायला मिळतोय. मात्र पहिल्या 2 षटकामध्ये 21 या आकड्यावरती स्कोर जाऊन पोहोचलाय. खूप चांगली बॅटिंग जरूर गावितपाडा टीमच्या माध्यमातून आपण सुरुवातीच्या 2 षटकामध्ये पाहिले. जरूर विकेट 2 पडल्या परंतु त्यानंतर दोन्ही बॅटर सध्या मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग करतायत. येतोय महेश, नवीन गोलंदाज. बॉलिंग मार्कवरती आपण त्याला पाहणार आहोत आणि कमबॅक करावं लागेल. कारण याच गतीने जर स्कोर या ठिकाणी बनत चालला तर त्यानंतर धावांचा एक मोठा टोटल स्कोर या ठिकाणी बनू शकतोय गावितपाडा संघाकडून. ओव्हर द विकेट पहिला चेंडू. यावेळेला सेन्सिबल क्रिकेट. केवळ चेंडूला पुश केलंय. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडूला फील्ड केलं जाईल. तत्पूर्वी केवळ धाव मिळेल ती 1. 4 षटकांचे सामने आहेत. चांगली रणगती सध्या दोन्ही बॅटरकडनं आपण पाहत आहे. तेजस आणि त्यानंतर त्याच्या साथीला शरद. तेवीस धावा सध्या धावफलकावरती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. महेश पुढील चेंडू खूपच वेगाने धावफलक मात्र इथं जरूर पुढे घेऊन चाललाय. शरद स्लॉट मध्ये दिला, आपली पॉवर जनरेट केले आणि त्यानंतर फेकून दिलाय षटकारांकरिता. काय उत्कृष्ट दर्जाचा फटका या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालाय आणि षटकाराने या ठिकाणी 29 वरती स्कोर जाऊन पोहोचलाय. साईड स्क्रीनच्या समोर बसलेल्या प्रेक्षकांना विनंती आहे की आपण तिथून मात्र साईडला बसावं, कारण ती मात्र बसण्याची जागा नाहीये हे प्रेक्षकांना मात्र सूचित करण्यात येत आहे. आपल्याकरिता प्रेक्षक कक्ष उपलब्ध करून देण्यात आलाय. जुनी शेवटचे 2 चेंडू. यावेळेला पुन्हा एकदा चांगल्या स्पॉट वरती चेंडू. काय सुंदर कमबॅक गोलंदाजाकडून पाहायला मिळतंय आणि तेवढाच महत्वाचा फटका देखील होता, परंतु शॉट सिलेक्शन हे योग्य पद्धतीने नाहीये आणि येतोय निर्धाव चेंडू. 4 बॉल झाले ना. शेवटचे 2 चेंडू अजूनही उर्वरित आहेत. सुरुवातीच्या 3 चेंडूवरती 1-1
तदनंतर षटकार, हा चेंडू येतोय निर्धाव. हो पुन्हा एकदा काय सुंदर पद्धतीने सध्या चेंडू हाताळलाय. या लेंथ वरती चेंडू नेहमीच पिक करणं फलंदाजाला खूप मुश्किल बनतंय, कारण यॉर्क चेंडू ब्रह्मास्त्र मानला जातोय क्रिकेटमध्ये, आणि तो ब्रह्मास्त्र तिथून चेंडू उचलण्याकरिता फलंदाजाला नेहमीच थोडंसं मुश्किल बनतंय, आणि ते चित्र पाहायला मिळते. 2 चेंडू अप्रतिम लेंथ लाईन वरती पाहायला मिळत आहेत. सध्या महेशचं सुंदर कमबॅक पाहायला मिळतंय टीम कोळकेवाडीकरिता. अंतिम चेंडूचा खेळ शिल्लक. यावेळेला पुन्हा एकदा सरळ बॅटनं चेंडू कन्वर्ट केलाय. येतो एक क्षेत्ररक्षक, चुकी होणार नाहीये. सध्या विकेटचं पतन आहे. फलंदाजाला परतावं लागेल. तेजस जो चांगली बॅटिंग करत होता त्याच्या पारीला ब्रेक दिलाय, आणि षटक देखील कंप्लीट झाले. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावा बनल्यात 33 धावफलकावरती. अंतिम 6 चेंडूंचा खेळ शिल्लक. अंतिम 6 चेंडू शिल्लक, आणि हरेश नवीन गोलंदाज येतोय. अप्रतिम गोलंदाजी आहे त्याच्याकडे, आणि शेवटचे षटक तेवढंच महत्वाचं असणार आहे. डिसाइडेड षटक, निर्णायक षटक, कारण ऑलरेडी 3 षटकामध्ये धावा बनल्यात 33, आणि या षटकामध्ये जर चांगली गोलंदाजी झाली तर कोळकेवाडी संघ या मॅच मध्ये जरूर कमबॅक करू शकतोय, कारण शरद आतापर्यंत खूप लाजवाब त्याने बॅटिंग केली. यानंतर प्रणित स्पोर्ट, विक्रमगड आणि त्यांचे विपक्ष असणार आहे जव्हार 11 असे या 2 टीम एकमेकांचे विपक्ष असणार आहेत. या 2 टीम मागील वर्षी क्वालिफाय झाल्या होत्या. प्रणित स्पोर्ट, विक्रमगड, जव्हार 11. आता या वेळेला कमी उंचीचा चेंडू, काय सुंदर लेंथ लाईन वरती सध्या आपल्याला हा चेंडू पाहायला मिळतोय. सबमरीन डिलिव्हरी, आणि तेवढ्याच चांगल्या पद्धतीने हा चेंडू मात्र सरळ दाखल झालाय. आणि हरेश्वरकडे जरूर एक्सपिरियन्स आहे, तो पूर्णपणे पणाला लावला जातोय. इथं याही वेळेला चेंज ऑफ पेस मध्ये व्हरायटी काय कमालीची आहे. ज्या पद्धतीने जरूर शरद या अगोदर खूप घातक पाहायला मिळत होता, परंतु सध्या बॅक टू बॅक 2 चेंडू तो मात्र डॉट झालाय, आणि त्यानंतर त्याच्यावरती येतोय प्रेशर. आणि अंतिमचे षटक आहे. एक निर्धाव चेंडू मात्र जरूर कमबॅक करून देतोय. एक निर्धाव चेंडू फलंदाजावरती तेवढाच दबाव निर्माण करतोय, आणि तेच चित्र सध्या पाहायला मिळतंय. फलंदाज 2 चेंडू डॉट झालाय. पुढील चेंडू यावेळेला आणि त्यानंतर काऊ कॉर्नर रिजनच्या अगदी डोक्यावरनं चेंडू धावसंख्येमध्ये कन्वर्ट केलाय. षटकार. हा षटकार येतोय, आणि षटकाराच्या माध्यमातून 36 धावा. हा मात्र अप्रतिम स्ट्रोक आलाय. पुढील चेंडू याही वेळेला उडवलाय, आणि सध्या इथं देखील लांब लचक चेंडू येतोय, परंतु क्षेत्ररक्षक अगदी चेंडूच्या खाली येतोय. चुकी होणार नाहीये, आणि विकेटचं पतन पाहायला मिळतंय. फलंदाज परतलाय. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. 36 या आकड्यावरती सध्या स्कोर पाहायला मिळतोय. अंतिम 2 चेंडूचा खेळ अजूनही आपल्याला पाहायला मिळतोय. षटकार आल्यानंतर पुन्हा एकदा कमबॅक, विकेट आली. आता नवीन बॅटर मनीष मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. सध्या रामपूर गावितपाडा संघाने ज्या धावा प्राप्त केल्या होत्या वेगाने, त्याला मात्र थांबवलंय, आणि जलद गतीने चेंडू येतोय. बॅटचा हलकासा किनारा घेतलाय. यष्टीरक्षकाने चुकी केली नाहीये. येते विकेट, आणि विकेट पडण्याचा सिलसिला कंटिन्युअस पाहायला मिळतोय.
शेवटचा चेंडू पहिल्या इनिंगचा. शेवटचा चेंडू आता सध्या आपल्याला पाहायला मिळतोय पहिल्या इनिंगचा. विकेट अप्रतिम मिळवली गेली हरीश आणि त्यानंतर केवळ 5 चेंडूवरती 6 धावा दिल्या, 2 विकेट घेतल्यात. आवश्यकता याच षटकाची होती कारण पहिल्या 3 षटकामध्ये सरासरी 10 धावफलक हे 30 वरती पोहोचलं होतं. तिथून मात्र अप्रतिम कमबॅक केलंय आणि आता अंतिम चेंडूचा खेळ शिल्लक आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय संदीप. शेवटचा चेंडू आणि अंतिम चेंडू देखील तेवढ्याच महत्वाच्या लेंथ लाईन वरती पाहायला मिळतोय. 5 चेंडू निर्धाव, 1 षटकार सोडला तर क्या बात आहे. हरीश अप्रतिम गोलंदाजी अखेरच्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावरती 36 धावा, विजयाकरता धावा पाहिजे ते 24 चेंडूवरती 37. यानंतर प्रणिस्फोट विक्रमगड आणि त्यांचे विपक्ष जव्हार 11. दोन टीमचे कॅप्टनना विनंती करतोय आपण टॉस करण्याकरिता दाखल व्हा टॉस बॉक्स या ठिकाणी. तर 24 चेंडू आणि 37 धावा असं टार्गेट हे समोर ठेवण्यात आलंय. आपण पाहताय नवीन वर्षाच्या निमित्ताने ही स्पर्धा बाबू चषक 2025-26 1 जानेवारी पासून सुरुवात झालेली स्पर्धा आज 3रा दिवस या स्पर्धेचा आपल्याला पाहायला मिळतोय. या स्पर्धेचे जरूर पहिलं पारितोषिक तब्बल 55,000 रुपयांचं कॅश प्राइज असणार आहे. जी खूप मोठी क्रिकेट टुर्नामेंट या पंचक्रोशीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. जगनजी पाटील यांच्या आयोजनातून साकार होत असणारी क्रिकेट टुर्नामेंट त्याकरिता सुंदर नियोजन हे संपूर्ण या स्पर्धेचं आपल्याला पाहायला मिळतंय. काय प्लास्टिक काढून एक तारखेपासून ही स्पर्धा आपण पाहिली. मागील 2 दिवसामध्ये 2 टीम क्वालिफाय झाल्यात. आज 3रा संघ क्वालिफाय करेल. ही संपूर्ण स्पर्धा जरूर सुंदर नियोजनाच्या माध्यमातून या ठिकाणी संपन्न होते. या स्पर्धेकरिता जरूर खूप चांगलं योगदान ज्यांच्या माध्यमातून दिलंय जगनजी पाटील साहेब या स्पर्धेचे जरूर अध्यक्ष म्हणून आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर मनोजजी काळे साहेब हे उपाध्यक्ष म्हणून या स्पर्धेमध्ये आपण पाहताय. सचिनजी पाटील साहेब या स्पर्धेचे खजिनदार म्हणून एक महत्त्वाची भूमिका या ठिकाणी बजावत आहेत. त्याचबरोबर विशालजी गोडविंदे या स्पर्धेचे एक सदस्य म्हणून खूप चांगल्या पद्धतीने आतापर्यंत त्याने कार्य केले. त्याचबरोबर मंगेशजी काळे, उमेशजी पाटील, अमरजी पाटील, किरणजी पिंगळे, महेशजी चिल्ले,
तेजसजी पिंगळे, किशोरजी बेळकर अशा बऱ्याच अशा जरूर कमिटी मेंबर्सने आतापर्यंत या स्पर्धेमध्ये अप्रतिम योगदान दिलंय आणि म्हणूनच ही स्पर्धा सध्या या लेवलवरती येऊन पोहोचले आणि थेट यूट्यूब लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण या ठिकाणी पाहत आहे. जाऊया मॅचकडे. सध्या दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करत असताना पाहायला मिळत आहेत. सिद्धेश आणि हेमंत ही जोडी. तर गोलंदाजी मार्कवरती आपण या ठिकाणी पाहताय शरद, ज्यानं मात्र खूप जबरदस्त बॅटिंग केली होती आणि तो सध्या येतोय गोलंदाजी ट्रॅकवरती. तर जाऊया मॅचकडे. या ठिकाणी सामन्याला सुरुवात केली जाते. पहिला चेंडू फेकला जाईल. जरूर एक महत्वाची लढत या दोन टीम मध्ये पाहायला मिळते. पहिला चेंडू या वेळेला संधी होती. बॅटचा फ्लाइंग किस घेतलं गेलं होतं आणि तदनंतर पहिल्या स्लीप मध्ये क्षेत्ररक्षकाला जरूर या ठिकाणी बीट करत चेंडू चाललाय. मात्र एक धाव येते. पहिला चेंडू ज्या गतीमध्ये सोडला होता शरद सुरेखलित लाईन वरती, एक धाव जोडी या ठिकाणी प्राप्त केली जाईल. सिद्धेश आणि तदनंतर हेमंत ही सध्या जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहताय आणि त्या पद्धतीने जरूर खेळ करावा लागेल कारण 37 धावा रिक्वायर्ड रन रेट प्रति षटक 12 धावांचा आहे आणि त्याच पद्धतीने तुम्हाला खेळ देखील करावा लागेल. एक चांगलं पटल तयार करण्यात आलंय गावितपाडा टीमनं. यावेळेला जरूर सेन्सिबल क्रिकेट. दोन खेळाडूंच्या मधून इंटू द गॅप मध्ये चेंडू चाललाय. शेवटच्या मोमेंटला यावेळेला जरूर चेंडूला स्टॉप केलंय आणि पाहता पाहता 2 धावा यावेळेला प्राप्त केल्या जातील. स्ट्रोक चांगला होता परंतु टायमिंग थोडंसं मिस झालं होतं आणि क्षेत्ररक्षकाने काय सुंदर चेंडूला थांबवलंय. 2 धावा या चेंडूवरती येत आहेत. क्षेत्ररक्षण तुमचं चांगलं असेल ना तर निश्चितच तुम्ही धावा थांबवताय. ती साथ मिळाली जाते ती गोलंदाजाला. म्हणूनच म्हणतात ना की गोलंदाजी मध्ये गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्ही मात्र अप्रतिम आहेत परंतु तुमची खेळाडू वृत्ती, तुमचं क्षेत्ररक्षण हे किती महत्वाचं असतं ना ते मात्र धावा थांबवण्याकरिता तुम्ही ते जरूर करून दाखवताय आणि त्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण हे सध्या केलं गेलं होतं. बघूया 2 चेंडूवरती धावा आल्यात त्या 2. 3 धावा. हो फुल टॉस चेंडू दिलाय बॅक ऑफ हँड लेंथ मध्ये. स्ट्रोक सजवलाय. चेंडू षटकाराकरिता दाखल झालाय. मोठ्या फटक्यासाठी आमंत्रण दिलं. फुल टॉस चेंडूनं आमंत्रण स्वीकारलं आणि त्यानंतर स्पेअरलेग रिजनच्या टोक्यावरनं चेंडू 6 धावांसाठी. पॉवर प्लेचा काय सुंदर या ठिकाणी समाचार घेतलाय या फलंदाजाने. सध्या जरूर हेमंतच्या बॅट मधून हा एक दर्जेदार फटका येतोय आणि याच पद्धतीने आक्रमकतेची कास मात्र धरत स्कोर जो मोठा आहे 37 धावांचा स्कोर आहे तो अचीव करण्याची धमक या खेळाडूने ठेवले. पुढील चेंडू यावेळेला निश्चितच चेंडूला डिसिजन पेंडिंग आहे. पहिल्या 3 चेंडूवरती 9 धावा आल्यात. हा चेंडू आणि यस या ठिकाणी आउटसाइड ऑफ स्टंप असा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. वाईडचा इशारा. एक अव्वांतर सध्या धाव ही धाव फलकावरती ऍड केली जाते. थोडस महागडे षटक सध्या याही वेळेला. हा षटकार येतोय 16 वरती. स्कोर सध्या जाऊन पोहोचलाय. 37 धावांचा टार्गेट त्यावरती अटॅक केलाय. अजूनही अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. खूपच वेगाने स्कोर काढला पुढे घेऊन चाललाय. 2 षटकार येत आहेत. 16 धावा 21 धावांचं टार्गेट. अजूनही शरद वरती पूर्णपणे प्रेशर सध्या निर्माण केलंय फलंदाजाने.
स्लोवर चेंडू यावेळेला हेमंत एकच नाव सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे. बॅक टू बॅक षटकारांची आताशबाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. येतोय या षटकातील तिसरा षटकार. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 22 वरती. अजूनही या षटकामध्ये एक चेंडूचा खेळ शिल्लक आहे. मॅचला लवकर फिनिश करण्याचा प्रयत्न केला जातोय जरूर यावेळेला कोळकेवाडी संघाकडून. तीन चेंडूवरती 3 सलग षटकार येत आहेत. काय सुंदर बॅटिंग. अंतिम चेंडूचा खेळ जरूर शिल्लक आहे. शरद थोडासा यावेळेला प्रेसराईज झालाय. तर जरूर चेंडू सोडून दिलाय. डेफिनेटली या ठिकाणी पंचांचे हात हवेमध्ये सरसावलेत. वाईडचा इशारा येतोय. थोडंसं बॅटपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न होता गोलंदाजाचा. रणनीती चांगली आहे परंतु यावेळेला खूपच बाहेर फेकला आणि त्यानंतर येते ती 1 धाव. स्कोर कार्ड वरती 23 धावा. विजयासाठी 19 चेंडू आता बनवायचे आहेत त्या केवळ 14 धावा. यावेळेला पुन्हा एकदा उडवलाय आणि नो चान्स असणार कारण खूपच वेगाने पहिल्या षटकामध्ये धावा आल्या त्या तब्बल 29. क्या बात है. सुपर बॅटिंग. शरद वरती पूर्णपणे अटॅक केला आणि हेमंतच्या बॅट मधून अक्षरशः 4 चेंडूवरती 4 षटकार आलेत. धावांचा पाऊस पडला पहिल्या षटकामध्ये. आता विजयासाठी धावा पाहिजे त्या फक्त आणि फक्त 8. येणारे चेंडू शिल्लक आहेत ते 18. येतोय कैलास नवीन गोलंदाज परंतु संपूर्ण सामना या षटकामध्ये फिरवला तो टीम कोळकेवाडी. कारण ज्या पद्धतीने हेमंतच्या बॅट मधून आपण पाहिले खूपच लांब लचक मोठे फटके. 4 बॅक टू बॅक षटकार आणि सामना फिनिशच्या दिशेने घेऊन गेलाय. येणारे चेंडू 18. विजयासाठी धावा पाहिजेत त्या 8. यानंतर प्रणित स्पोर्ट विक्रमगड आणि त्यांचे विपक्ष जव्हार 11 या 2 टीम एकमेकांचे विपक्ष आपण पाहणार आहोत. पहिला चेंडू यावेळेला जरूर बॅटची हलकीशी एज डिक्लेअर रिझर्व मध्ये चेंडू दाखल झालाय. 1 धाव जरूर या ठिकाणी आपण पाहू शकतायत. विजयासाठी आता फक्त आणि फक्त 7 धावांची आवश्यकता आहे. सध्या खूप चांगली बॅटिंग पाहायला मिळते. रामपूर गावित पण टीमवरती थोडंसं प्रेशर निर्माण झालंय. पहिल्या षटकामध्ये 29 धावा. स्लोवर चेंडू क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतोय मात्र त्याला बीट करत चेंडू चाललाय सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी आणि चौकार आणि धावफलक जाऊन पोहोचले ते तब्बल 34 या अंकावरती. आता केवळ 3 धावांची आवश्यकता. खूपच सुंदर बॅटिंग. वेळ वाचवला गेलाय की काय या ठिकाणी जरूर कोळकेवाडी टीमनं परंतु अजूनही प्रयत्न आहेत. कैलास त्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतोय. चला टॉस केला जाईल नेक्स्ट मॅचचा. जव्हार 11 आणि त्यांचे विपक्ष असणार आहे प्रणित स्पोर्ट विक्रमगड. 2 टीमचे कॅप्टन रेडी आहेत टॉस बॉक्स या ठिकाणी आणि यावेळेला मॅचचा टॉस करण्यात येईल. नेक्स्ट मॅच एक अप्रतिम सामना पाहायला मिळेल. विनिंग फटका येतोय आणि या ठिकाणी सामना जिंकलाय तो केसीसी कोळकेवाडी. दमदार खेळी करत हा सामना मात्र या ठिकाणी जिंकलाय. टॉस केला जातोय. या स्पर्धेचे मुख्य आयोजक आणि स्पर्धेचे अध्यक्ष जगनजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस करण्यात येईल. मागील वर्षीचे 2 क्वालिफाय संघ जव्हार 11 संघ देखील